लिंगप्पा तू इकडे येत नाही म्हणाला. तुम्हालाच तिकडे बोलवलं. फार उद्धट आहे. शांतप्पा शांत. शिवा महादेवा. ओळखलं? नाही ओळखलं? कमाल आहे. महादेव बिल्डर कंपनीचा मालक हो लिंगप्पा. तुम्ही आम्हाला ओळखत नसला तरी आम्ही तुम्हाला ओळखतो. विक्रमादित्य राजेश शिर्के ऐन खरे आयतल्ला. लई वाईट वाटलं या टायमाला तुम्हाला रस्त्यावर बघून. लई वाईट वाटलं बघा. गाडीच्या हेडलाईट मध्ये आम्ही तुमच्या डोळ्यात पाहिलं का तुम्हाला आता मदतीची गरज आहे. म्हणून आम्ही गाडी तिकडे उभी करून तुम्हाला स्वतः मदत करायला आलो. तुम्ही आम्हाला कसं ओळखता? असं काय करता? या शहरातलं शेंबड पोर बी तुम्हाला ओळखतं की. बाकी आम्हाला बी आता अर्ध शहर ओळखायलाय की. नाक्यावर लागलेले महादेव बिल्डर्सचे कॉम्प्लिमेंटचे बोर्ड तुम्ही बघितलं नाही की काय? आम्हाला तुमच्याशी बोलण्यात आणि तुमच्याशी चर्चा करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. पण आम्हाला तुमच्या समोर दोस्तीचा हात मिळवण्यामध्ये इंटरेस्ट आहे की. द्यावं. हा लिंगप्पा जास्त लोकांच्या समोर दोस्तीचा हात करत नसतो. द्या. बाकी सगळं गाडीमध्ये बसून बोलता येईल की. एसी गाडी आहे आमची. लई आदर आहे तुमच्याबद्दल आमच्या मनात. आता जास्त वेळ लावू नका. आम्ही राजेश शिर्के आहोत म्हणून जर तुम्ही आमच्याशी दोस्ती करणार असाल तर तुम्ही जाऊ शकता. राजेश शिर्के? कोण राजेश शिर्के? अहो मी विक्रमादित्यला मदत करायलो आहे. हा द्या की हात. द्या द्या. चला. एक मिनिट. तुम्ही आम्हाला कुठे घेऊन चाललाय? तुम्ही असं समजा की आज तुमची गरज पूर्ण करायला आम्ही तुम्हाला घेऊन जायलो आहे. चला. बाकी सगळं गाडीमध्ये विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील आहे हो. अरे सामान उचल साहेबांचं. चला. एक मिनिट विक्रमादित्य.
चला. जो स्वतःचं पोट भरू शकत नाही तो आपल्या देऊचं पोट काय भरणार. तू त्याला अशी पावला पावलावर मदत करत राहिलीस तर कसं होईल. तुझा विश्वास पाहिजे त्याच्या हिमतीवर आणि इथं तर तू त्याला अपंग बनवतेस. आता विक्रममध्ये लढायची ताकदच नसेल तर त्याला म्हणा हार पत्कर आणि हो बाजूला. काय झालं. काय नाही. नाही कसं मला घरात कळलं की तू न जेवता इथं उभी आहेस. रागवलीस का. मी जेवले नाही म्हणून जितके आस्थेनं माझी चौकशी करताय ना तेवढ्याच आस्थेनं जर विक्रमची चौकशी केली असती तर बरं झालं असतं. अच्छा म्हणून तू रागवली. पण विक्रमच्या बाबतीत मी चुकीचं वागलोच नाही. दादू फक्त तुमच्या अटी पूर्ण करण्यासाठी तो घराबाहेर पडलाय. या लग्नाला तुमची परवानगी मिळावी म्हणून तो धडपडतोय माहितीये ना तुम्हाला. आज तो आजारी होता तरीही तुम्हाला त्याची दया नाही आली. नाही मला नाही त्याची दया आली कारण मी चुकीचं काही वागलोच नाही. तुम्ही आज जे वागलात ते चुकीचंच होतं. ठीक आहे माझं वागणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुमच्या बाबतीत मी घेतलेले सगळे निर्णय तुम्ही स्वीकारलेच पाहिजेत असं नाही. तुम्ही सज्ञान आहात. तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. हो फक्त एक काम करावं लागेल. त्या बाबतीत तू विक्रमशी बोल. त्यालाही माझं वागणं चुकीचं वाटत असेल तर मी माझ्या सर्व अटी मागे घ्यायला तयार आहे. दादू मग तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे. या. आम्हाला सगळं माहित आहे सोडा हो. तुम्हाला या टायमाला नोकरीची गरज आहे. एन्नु खरं आहे त्याला. अप्पा विचारतात बरोबर आहे का. हा? आहे का नाही. तुम्ही काय बी सांगितलं नाही तरी आम्हाला सगळं कळतंय हो. म्हणून तर आम्ही तुम्हाला या महादेव कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये घेऊन आलो. फिक्स. तुमचं नोकरी आता फिक्स झालं म्हणून समजा. तुमचं ते भाऊ काय नाव त्याचं ते रणवीर ते काय बी आडकाठी केलं तरी तुम्हाला नोकरीवरून काढणार नाही. गॅरंटी बघा. आम्हाला हे कळत नाहीये आमच्यावर एवढी मेहरबानी का. आमचे भैया साहेब आमच्या प्रत्येक नोकरीच्या आड येतात हे तुम्हाला कसं माहित. आणि आम्ही तर आपणहून तुमच्याकडे नोकरी मागायला आलो नव्हतो. मग आम्हाला असं वाटतं यामध्ये तुमचा नक्की काहीतरी स्वार्थ आहे. विक्रमादित्य राजेश शिर्के. विक्रमादित्य हा? तर विक्रमादित्य तुम्ही आमच्याबद्दल चुकीचा विचार करायला आहे म्हणून तुम्ही आमच्याकडं चुकीच्या नजरेनं बघायला आहे. हा? आम्ही तुमच्यावर उपकार करत नाही हो. जग हे सुखाचं दिल्या घेतल्याचं हे सगळ्यांनाच माहीत असतं.
घ्या घ्या ओ घ्या. थँक्यू. हे घेऊन जा. घ्या हो. ते रात्र असल्याने ते काळं असते म्हणून दुसरं तिसरं काय नसतंय हो. कोल्ड ड्रिंक आहे ते. घ्या. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही घर सोडलं हे सगळ्यांना कळलं. आता घर सोडलं म्हणजे तुम्ही कुठंतरी नोकरी करणार. तुम्ही नोकरी करणार म्हणजे घराण्याचं इज्जत. आणि घराण्याचं इज्जत म्हणजे तुमचं ते भाऊ, काय त्याचं नाव, ते तुम्हाला अडवणार. यांनो खरं यातला कसं काय वाटलं आमचं लॉजिक? हा विक्रम, आम्ही तुम्हाला आमच्या सोबत इकडं आणलं याचं एकमेव कारण आम्ही तुमच्यामध्ये आम्हाला बघितलं. मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. हे बघा, आम्ही जेव्हा आमचं घर सोडलं तेव्हा आम्हाला बी काहीच कळलं नव्हतं. 2 घमेली, 1 फावड, 1 कुदळ, 4 गाढवं आणि आम्ही एवढंच बाहेर पडलो होतो. आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महादेव बिल्डर लिवलेलं 40 डंपर, 2 रोड रोलर आणि 2 बुलडोझर अशा दाखवण्याच्या आणि त्याच्यापेक्षा न दाखवण्याच्या कितीतरी जास्त प्रॉपर्टीचे आम्हीच मालक आहोत. हा जो आमच्यात जोर, तोच जोर आम्हाला तुमच्यात दिसला. म्हणून आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून होतो. म्हणलं या माणसाला आपण मोठं करायचं, त्याला मदत करायची. आम्ही नेमकं कशा प्रकारचं काम तुमच्याकडे करू शकू असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला खरं सांगू, खरं सांगायचं तर तुमचं आमच्याकडे काय कामच नाही. म्हणजे तुमच्या लायकीची काय नोकरी नाही हो. पण आमचं एक नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे, तिथं टेम्पररी सुपरवायझर म्हणून आम्ही तुम्हाला ठेवू शकतो. आणि तिकडेच कामगारांचं वस्ती आहे, तिकडे राहण्याची व्यवस्था करू शकतो. आता तुम्ही बोला. आम्ही ही नोकरी करायला तयार आहोत लिंगाबा साहेब. तुमचे आभारी होतो आम्ही. एक विनंती फक्त आमची होती. बोला, बिंदास्त बोला. आमचा एक मित्र आहे राम, हुशार आहे, मेहनती आहे. ठेवला, त्याला पण कामावर ठेवला. पुढे बोला. आणि खरं तर महिनाभर पुरतील एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे. शक्य झालं तर आमचा जो काही पगार असेल तो आम्हाला महिन्याच्या शेवटी मिळायच्या ऐवजी आठवड्याच्या आठवड्याला पगार दिला. पुढे बोला. आता तुम्ही पगार किती घेणार ते सांगा. आम्हाला
नोकरीचा याआधी अनुभव नाही लिंगापासून. त्यामुळे एखाद्या सर्वसामान्य माणसाला महिना काढायला जेवढे पैसे लागतात तेवढे आम्हाला मिळाले तरी खूप. 8,000 तेवढे पण पुरले नाही तर ओव्हर टाइम. मी तयार आहोत. मग घ्या की होते काळ. चिअर्स. येतो आम्ही. अरे आप्पा. आप्पा. मोबाईल सेंट. थँक्यू. झालं काम झालं. या सर, इथून जरा चौकाशा या. इथे जवळच रूम आहे तुमची. लेफ्ट मारला ना की पहिल्या स्टोरवरती तुमचं रूम. अरे बाळा सावकाश. या सर. लेफ्ट टर्न मारला का त्या ते बघा दिसते ना. लाईट ह्या खोलीचे कनेक्शन कुठेतरी काढले. आजची रात्र तुम्हाला आंध्रातच काढावी लागेल. उद्या लाईटची व्यवस्था करतो. तेवढं लवकर केलं तर फार बरं होईल आमच्यासाठी. खरं तर तुमच्या दृष्टीने अशा जागेत राहणं म्हणजे नाही, त्याची तुम्ही चिंता करू नका. आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या डोक्यावर एक छप्पर आम्हाला मिळालं. विक्रमचा फोन का नाही लागत आहे? ओय शॉट, तू तर ये खरंच या फोटो मधला राजकुमार आहेस.